तर आज आपण फक्त 5 मिनिटात तयार होणारे उपवासाचे रताळ्याचे वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात आणि याला तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता। दोन प्रकारे आज मी तुम्हाला हे वेफर्स बनवून दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे मी रताळे घेतलेले आहेत। रताळे जाड बारीक कुठलेही घेऊ शकता। तर सुरुवातीला इथे मी जाड रताळे घेतलेला आहे। जाड रताळ्याचा पाठीमागचा भाग थोडासा कट करून घ्यायचा आणि आता याचे आपल्याला वेफर्स तयार करून घ्यायचे आहेत। तर या रताळ्याचे मी साल काढून घेतलेले नाही, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कोरडे करून घ्यायचे। त्यानंतर अशा पद्धतीने याचे वेफर्स तयार करायचे आहेत। एकाच वेळी संपूर्ण वेफर्स तयार करून ठेवायचे नाही, नाहीतर ते काळे पडतात। जसे लागतील तसे किसून घ्यायचे आणि त्यानंतर तळून घ्यायचे। इथे मी थोडेसे वेफर्स तयार करून घेतले। तर मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे वेफर्स तळून घ्यायचे आहेत। तेल हे खूप जास्त कडकडीत गरम असायला नको किंवा खूप जास्त कमी गरम असायला नको। मीडियम गरम तेलामध्ये हे वेफर्स आपल्याला छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। फक्त 5 मिनिटांमध्ये हे वेफर्स बनवून तयार होतात आणि खायला खूप छान रुचकर लागतात। तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा याचा कलर चेंज झाले, याच्यावरचे बुडबुडे कमी झाले की लगेच आपल्याला हे वेफर्स काढून घ्यायचे आहेत। आता आपण जे बारीक रताळे होते त्यापासून वेफर्स कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बारीक रताळ्याचे गोल वेफर्स बनवले तर ते तळल्यानंतर खूप बारीक होतात। त्यासाठी अर्धा कट करायचं आणि अशा पद्धतीने आडवं यामध्ये किसून घ्यायचं आहे। डायरेक्ट तेलामध्ये सुद्धा तुम्ही हे किसून घेऊ शकता, पण थोडीशी रिस्क असते, त्यासाठी मी सुरुवातीला किसून घेतलं त्यानंतर तळून घेतले। तर इथे तुम्ही याचा आवाज ऐकू शकता की ते छान असे क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत। तर असेच हे तुम्ही खाऊ शकता, असेच सुद्धा चवीला खूप छान लागतात। पण इथे मी दोन प्रकारे बनवलेले आहेत। जे गोल होते ते तसेच ठेवणार आहे आणि हे दुसऱ्या पद्धतीचे आहेत, त्यावरती लाल तिखट, काळं मीठ आणि मीठ घालून छान असं यावरती भरभरून घेणार आहे। मस्त असे चटपटीत बनवून तयार होतात। नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।